बाईट्स अँड डिलाईट्समध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण रेसिपी बघणार आहोत हातावरच्या पोळ्या किंवा पातळी बाटी याला म्हणतात। ज्यांना मांडे जमत नसतील त्यांनी हा ट्राय नक्की करा, घरी करून बघा, जमेल आणि अतिशय उत्कृष्ट लागतात। या प्रकारे पातळ अशी कणिक तुम्हाला भिजवून घ्यायची आहे। बघू शकता किती पातळ कणिक आहे। त्याचे असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि तव्यावर टाकायचे। कसे टाकायचे आपण समोर बघूया। गोळ्यांमधला एक गोळा हातावर घ्यायचा आणि या प्रकारे थापून घ्यायचा हातावर। बघू शकता इथे या प्रकारे थापून घ्यायचं आणि एका हातावर घेऊन लांबवत राहायचं। सगळ्या बाजूंनी सारखं लांबवायचं जेणेकरून कुठल्याही बाजूने जास्त पातळ होणार नाही आणि फाटणार नाही। बघू शकता इथे या प्रकारे पोळी लांबवून झालेली आहे आणि टाकताना बघा या प्रकारे तुम्हाला पातळ पोळी ही अशी तव्यावर टाकायची आहे। यासाठी तुम्हाला डोसा पॅन यूज करायचा आहे। टाकल्याबरोबर पोळी ही तुम्हाला एका मिनिटात उलटवून घ्यायची आहे। या प्रकारे बघा किती पातळ अशी पोळी पडलेली आहे। दुसरी पोळी आपण हातावर घेतली आहे, दोन्ही हातावर घेऊन छान लांबवत राहायची आहे, या बाजूने त्या बाजूने, आणि नंतरच तुम्ही तव्यावरती पोळी टाकू शकता। बघू शकता या प्रकारे ती पोळी टाकून तुम्ही तुमच्या आवडीने चौकोनी किंवा गोलाकार दोन्ही पद्धतीमध्ये करू शकता। इथे ही चौकोनी बनलेली आहे, आकार कसाही येतो पण खायला उत्कृष्ट लागते। मांडे हा प्रकार सगळ्यांनाच आवडतो पण सगळ्यांनाच बनवता येतो असा नाही। अतिशय मेहनती काम आहे मांडे बनवणं। जर तुम्हाला मांडे खायचे असेल आणि येत नसतील तर तुम्ही पातळी बाटी हा प्रकार करून खाऊ शकता, सेम लागतो आणि जे मांडे लवर आहेत त्यांची भूक ही जाऊ शकते। असे हे पातळी बाटी आहे, नक्की ट्राय करून बघा। बघू शकता या प्रकारेच तुम्हाला सगळ्या पातळी बाटी करून घ्यायची आहे। गोळा हातावर घेतला आहे, छान लांबवून झाला आहे। बघू शकता इथे या प्रकारे लांबायचं आहे, इकडून लांबायचा तिकडून लांबायचा, या हातावर घेऊन त्या हातावर लांबायचा आणि तव्यावर टाकून द्यायची। ही झाली हातावरची पातळ पोळी। त्यालाच पातळी बाटी म्हणतात, हातावरच्या पोळ्या म्हणतात आणि खायला खूप छान लागते। नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करा की पोळी कशी झाली आहे, जमली की नाही तेही सांगा। मांडापेक्षा सोपं आहे, मांडे बनवायला खूप मेहनत लागते, मेहनतीने आपटावी लागते कणिक आणि माठ हा गरम असतो, त्यावर टाकताना सुद्धा हाताला चटके वगैरे लागतात आणि त्या चुलीवरच्या धुरामुळे पण आपण सहसा सर्व नाही करू शकत। त्याच्यामुळे ही रेसिपी अगदी सोपी रेसिपी आहे। मांडेच्या ऐवजी तुम्ही पातळी बाटी करून खाऊ शकता। आजची पातळी बाटी ही रेसिपी माझ्या मम्मीने बनवलेली आहे। बरेचदा आम्ही दोघी जणी रेसिपीज बनवत असतो आणि अपलोड करत असतो, पण सहसा ती कॅमेरासमोर येत नाही। सो रेसिपी कशी झाली आहे नक्की सांगा, कमेंट करा, आवडली असेल तर लाईक करा। कणकेचा गोळा तुम्ही जेव्हा हातावर घेता त्याआधी तेलाचा वापर आपला दोन्ही हाताला लावून घ्यायचा आहे। तेल छान लावायचं आहे, तेलाचा वापर हा जास्त होईल आणि तेव्हाच तुमच्या हातावरची पोळी या हातावर त्या हातावर घेऊन तुम्हाला फारशी अशी लांबवता येईल।